तर आम्ही आलो तर असं तर या ठिकाणीच येतो, तर इकडचा तर व्ह्यू तर तुम्ही पाहू शकता। तर हे हॅलो गाईज, जय शिवराय सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझं नाव आहे केतन आणि तुम्ही पाहत आहात ड्रॅको मोटो ब्लॉग। तर फायनली आज आपण छोट्याशा राईट साईड निघालेलो आहे। तर बघूया आता एक्झॅक्टली तर प्लॅन कुठला बनलेला तर नाही आहे, आपल्याला जायचं आहे कुठे ते गाडी तर आपली आता रेडी तर झालेली आहे। तर फायनली आपण आता आपल्या घराच्या इकडनं तर निघणार आहे, कारण सकाळपासून थोडा राईडला प्रॉब्लेम झालेला, कारण सकाळपासून पाऊस पण खूप होता। तर फायनली गाईज आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघतो आता। तर सकाळपासून तर खूप पाऊस होता, तर मला तर घरातून निघायला तर भेटला नाही। तर फायनली आपण आता आपल्या इकडनं निघतो आहे। त्याला रॉंग वे मारूनच जायला लागणार असतं। तर आता तर जस्ट थोडा वेळ अगोदर पाऊस येऊन गेला। मी बोललो थोडा पाऊस आता कमी झाला आहे, तर बोललो निघूया आता। तसं तर तुमचा सपोर्ट तर माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही गेल्या आत्ता जस्ट जूवाल्या व्हिडिओवरती पण चांगला रिएक्शन दिला आहे। तसाच रिएक्शन असू दे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जावा, म्हणजे मला अजून सपोर्ट मिळेल। तसं तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर मी तर घेऊन येतच राहीन। आणि फायनली आपली राईड आता पावसाळ्यामध्ये राईड आपली खूपच होणार आहे। तर पहिल्या तर आपण आता इकडनं पहिला पेट्रोल भरायला जाऊया। आणि गाडीची तर हालत तर एवढी बेकार झालेली आहे ना चिखलामुळे। पण एक बोलू सगळ्यांना की पावसामध्ये राईड करायला बोललो तर खूप मजा येते, पण तेवढी आपल्याबरोबर म्हणजे पावसामध्ये जास्त करून तर आपण कम्फर्टेबल तर असतो आणि पावसामध्ये थोडी भीती पण आहे की राईड करताना ती गाडी स्लिप होऊ शकते। पण जो थंडगार हवा अशी वार असते आणि त्याच्यामधून राईड करताना आणि त्याच्यामधून अजून एक्स्ट्रा पाऊस ॲडिशनल, आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्या पावसामध्ये काय काय आपल्याला जे मेन सीनमध्ये तर अर्धा तर आपल्याला हेल्मेटमधून तर दिसत तर अर्धा काहीच नाही त्यामध्ये, आणि त्याच्यामुळे तर जास्त ॲक्सिडेंट होतात। तर तो एक सीन आहे। तर आता तर त्याच्यामध्ये आता नवीन तर आता हेल्मेट जे जास्त असं राईड करतात पावसाळ्यामध्ये त्यांच्यासाठी तर हेल्मेटसाठी तर आता नवीन इक्विपमेंट आलेले आहेत। ओ शट, माझं पण लक्ष नव्हतं आणि समोरून गाडी आली अचानकमध्ये। तर आता पहिला या पेट्रोल पंपवरती बघूया आता की गर्दी किती आहे ती, नाही तर आपल्याला सारवाल्या पेट्रोल पंपला जायला लागेल। काकी थांबा जरा, तसे तर इकडे गर्दी तर आता कमी आहे। तर पहिला पेट्रोल भरूया, नंतर तुम्हाला पुढे डायरेक्ट हायवेवरच मिळतो मी आता। तर आता तर आपलं पेट्रोल भरून तर झालेलंच आहे। तसंच आजचा क्लायमेट तर खूप छान झाला आहे, कारण सकाळपासून तर मला बाहेर पडायला तर जरा पण मिळालेलं नव्हतं, कारण पावसाने एवढी वाट लावलेली की सकाळपासून घरातून बाहेर पाय टाकायला मिळत नव्हता। आत्ता कुठे थोडा पाऊस कमी झालेला आहे। आता फक्त एकच आहे की आता घरातून तर निघालेलो आहे, फक्त पाऊस नाही पडला पाहिजे।
तसं तर आपण आता पोहोचलेलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आपल्या. तुम्हाला दिसत असेल पूर्ण रोड पूर्ण ओला झालेला. आत्ता जस्ट म्हणजे मी निघायच्या 5 मिनिटं अगोदर पाऊस फक्त पडून गेला आहे. आणि आता या साईडला तर पाऊस आहे, तर त्या साईडला पाऊस आहे का एवढं आपल्याला आयडिया तर नाही आहे. तर बघूया आता. आपण तर चाललो आहे आता बँड्रा साईडला थोडं. तर फायनली गाईज आपण आता पोहोचलेलो आहे रिक्लामेशन साईडला. तर असं तर रिक्लामेशन तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि ज्याची भीती होती ती तयार चालू झालेली आहे पाऊस आता. तर गाईज फायनली आता आपण पोहोचलेलो आहे रिक्लामेशन. तसं सगळ्यांना तर माहीतच आहे रिक्लामेशन मुंबईमध्ये काय आहे. आणि बँड्रा रिक्लामेशन हे तर सगळीकडे तर फेमस तर आहेच. आणि तसं तर ज्याची आपल्याला आता भीती होती ती तर चालू झालेली आहे. आणि इकडे थोडा थोडा असा हलका हलका असा पाऊस पडायला लागलेला आहे. आज रिक्लामेशन वरती पण खूप पोलीस आहेत. आपण खूप दिवसानंतर या साईडला आलेलो आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता इकडे आवाज ऐकायला खूप आवडतो मला. आवाला असंच नाही की KTM आहे, कुठलीही गाडी आणली तरी पण इकडे थोडा गाडीचा थोडा साऊंड ऐकला ना असा आणि पोलीसवाले काका इकडनं जाताना आपले पण नशिबात थांबवलं नाही. दर टायमाला थांबवतात मला इकडे. आणि असं मध्ये राईडमध्ये आहे ना एक असा म्हणजे रिएक्शन आहे ना मध्ये कॅप्चर करताना खूप चांगलं वाटतं. असं म्हणजे त्यांची लूक बीक सगळं भारी भारी देतात. काय जण स्माईल पण देतात, काय जण रागाने बघतात. कुठल्या कारणामुळे ते लोक रागाने बघतात ते पण आपल्याला माहीत नाही मेन बात तर त्यांना वाटत असेल कॅमेऱ्यामध्ये आपण येऊ हे ते, नाही तर काहीतरी वेगळं रिझन पण असू शकतं त्यांचं. पण आपल्याला आता काय आपण त्यांच्यासाठी तर हे नाही करत, आपण आपल्यासाठीच करतो आहे आणि आपल्या सगळं यूट्यूब फॅमिलीसाठीच करतो आहे. तर आपण काय फक्त जास्त करून तर इकडे तिकडे सगळीकडे फिरून आपण फक्त व्हिडिओ बनवतो आहे की आपल्या जे बाहेर जे मुंबईमध्ये राहत नाही आणि ज्यांना आपल्या मुंबईमध्ये काय काय प्लेस माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओ आपण जास्त करून बनवतो की आपण जेवढं ट्रॅव्हलिंग करणार आणि आपल्या मुंबईमधलं जेवढं आहे की चांगल्या चांगल्या फिरायला प्लेसेस आहेत आपल्याकडे त्या आपण आपल्या माध्यमातून दुसऱ्यांना बघायला मिळतील ह्या जेवढ्याच अपेक्षा आहेत आमच्याकडे.
तर गाईज एवढंच म्हणणं की आपल्या इकडचे जे मुंबईमध्ये ज्या ज्या प्लेसेस आहेत की जिकडे जिकडे आपण फिरतो त्या प्लेसेस आपल्याला तर माहीतच आहेत, मुंबईमध्ये जेवढे राहतात त्यांना तर. पण मुंबईच्या बाहेर जे आहेत त्यांना आपल्या मुंबईमधल्या चांगल्या चांगल्या प्लेसेस दाखवायचा हेच आमचा हेतू आहे की आमच्या मुंबईमध्ये किती चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर जागा आहेत फिरायला. तर कधी बाहेरचे कुठले मुंबईच्या बाहेरचे पब्लिक माणसं इकडे आले तर त्यांना त्या प्लेसेसवरती जाऊन त्यांना व्हिजिट करायला आवडेल आणि तिकडचा व्ह्यू पण त्यांना आवडेल म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही जास्तीत जास्त अशा व्हिडिओ शेअर करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतील या व्हिडिओ. तर आता फायनली आपण बँड्रा साईडला आलेलो तर आहेच. तर आता आपलं काम इकडे थोडं तर आपण पहिलं इकडे आपलं काम करूया, नंतर तुम्हाला पुढे तर असा ब्लॉग तर बघायला तर भेटणारच आहे. तर गाईज फायनली आता आपलं काम तर झालेलं आहे. आता आपला तुम्हाला दिसत असेल समोरचा व्ह्यू. आता आपण आलेलो आहे बँड्रा बँडस्टँड साईडला. तर इकडचा व्ह्यू तर खूप खतरनाकच समोरून दिसतोय मला. तसं तर पोलीस तर खूप दिसतात आहेत, कारण आतमध्ये तर कोणाला जायला देणार नाही, कारण पाणी तर खूप वरपर्यंत आलेलं आहे. तर आम्ही जेव्हा यायचो तेव्हा थोडं आतमध्येपर्यंत पाणी असायचं. तर फायनली आता तर आपण बँड्रा रिक्लामेशनला तर पोचलं. तर इकडनं तुम्हाला समोरचा व्ह्यू तर बघायला भेटणार तर आहे. आता बघूया इकडे गाडी कुठे लावायला मिळते का आपल्याला, कारण इकडे कसं गाड्या लगेच टोवतात, तो जास्त प्रॉब्लेम तर आहे. तर आम्ही आलो तर जास्त तर या ठिकाणीच येतो. तर इकडचा तर व्ह्यू तर तुम्ही पाहू शकतात. तर बघायला गेलं तर पाणी तर खूप वाढलेलं आहे, कारण आम्ही त्या साईडला पुढे एकदम बसायचो. आता तर पाणी तर खूपच वाढलं आहे पावसामुळे. फक्त एवढंच की या साईडला पाऊस नको यायला आता, कारण आपल्याला पुढे थांबायला जागा नाही मिळणार आहे की आपण लगेच पाऊस आला तर थोडं साईड लावू शकतो. तसं तर आपलं तर काम झालेलं आहे इकडचं बँड्रावरचं. तर आपण इकडनं आता निघूया आपल्या इकडे जायला. आता बँड्रा साईडला तर जास्त असं मला तर मगापासून 2-3 वेळा तरी मी बघितले नाकाबंदी तर खूप आहेत इकडे या साईडला. तर मला वाटतं काही ना काहीतरी इथं प्रॉब्लेम तर झाला आहे म्हणून एवढे पोलीस आहेत इकडे. तर आपल्याला काय एवढं लेणं देणं नाही. ह्याला काय झालं आता मध्येच ब्रेक मारतोय. मला वाटलेलं परत धावणारा. तसं तर मी ज्या ठिकाणी गेलो तिकडे तर छोटंसं आता काम होतं आणि मेन बात तर मला मी गेलेलो नाश्ता करायला तिकडे. तर मला तर लागलेली भूक, कारण मी दुपारपासून काय खाल्लं नव्हतं. तसं तर बस एक नाश्ता करणं एक आपला बहाणा होता. मेन बात तर आपल्याला राईडला जायचं होतं. नाश्ता फक्त एक कारण होतं नाश्त्याचं आहे ना इकडे. तशी तर आपल्याला एक राईड करायची, छोटीशी राईड आपली झाली एक चांगली अशी. आणि त्याच्यात मेन बात तर पावसाने आज कृपा केली आहे की अजूनपर्यंत पडला नाही.
असाच मला घरपर्यंत जाऊ दे. तसं तर मी आज विंडशीटर तर घेऊन आलेलोच आहे.